एनर्जी आणि एनर्जी कशा प्रकारची असते असं समजून घेऊ आपण. ठीक. व्हॉट इज एनर्जी अँड इट्स डिफरंट टाईप्स. एनर्जी अँड इट्स डिफरंट टाईप्स. आता व्हॉट इज एनर्जी तर आपण पहिल्यांदा बघूया व्हॉट इज द एनर्जी. आपण काय बघूया एनर्जी. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ एनर्जी. तर एनर्जी इज डिफाइंड ॲज एनर्जी इज डिफाइंड ॲज it is the capacity. It is the capacity to do work. Capacity to do work. Okay. What is energy? Energy is defined as it is the capacity to do work. Capacity to do work. Okay. The simple this is a definition of energy. Means समजा आपण एखादं वर्क करत असेल, एखादं छोटंसं वर्क करत असेल तर आपल्याला जर समजा वी हॅव अ कॅपॅसिटी, इफ वी हॅव अ कॅपॅसिटी टू परफॉर्म दिस वर्क, टू परफॉर्म this work. If someone has the ability to perform this work, this means we can say it has a particular amount of energy. ओके. म्हणजे समजा आता एखादा बिग ऑब्जेक्ट आहे, समजून घ्या हा एक बिग ऑब्जेक्ट आहे आणि हा स्मॉल ऑब्जेक्ट आहे. आता याला तुम्हाला डिस्प्लेस करायचं आहे. यू वॉन्ट टू डिस्प्लेस धिस स्मॉल ऑब्जेक्ट ए अँड बिग ऑब्जेक्ट बी. इफ यू वॉन्ट टू डिस्प्लेस दिस बिग ऑब्जेक्ट बी and small object A, then in which case you need a more amount of energy? In B cases, because B is a big object and in order to do work from displacement of a body, this body from point P to Q, means this X need a more energy than the displace of body from point M to N. This means big object need a big energy, small object need a small energy. This means we can say energy nothing but the capacity, nothing but the capacity to perform the work, to perform the work. Therefore we can say energy is a capacity to do work. And आता हळूहळू बघूया आपण याच्यामध्ये की यामध्ये आपण बघूया नेक्स्टमध्ये व्हॉट इज द एस आय युनिट ऑफ एनर्जी. एस आय एक पॉईंट पहिला पाहिला आपण एनर्जी. दुसरा बघू आपण एस आय युनिट ऑफ एनर्जी. व्हॉट इज द एस आय युनिट ऑफ एनर्जी? व्हॉट इज द एस आय युनिट ऑफ एनर्जी? जूल. एस आय युनिट ऑफ एनर्जी इज अ जूल and symbol is a capital J. Symbol is the capital J. Okay. And second मध्ये याच्यामध्ये थर्ड नंबरवर बघूया आपण CGS unit of energy. What is CGS unit of energy? अर्ग. CGS unit of energy काय आहे? अर्ग. Also another SI unit of energy is a calorie. Another SI unit of energy is also is a calorie. Calorie सुद्धा हे काय आहे? एक एनर्जीचं युनिट आहे. आपण इथं काय शिकलो? व्हॉट इज एनर्जी. त्यानंतर एस आय युनिट ऑफ एनर्जी, एक तर कॅलरी असतं, त्यानंतर जूल असते. त्यानंतर CGS युनिट ऑफ एनर्जी इज अ अर्ग. ओके. नाव आता इथं शिकूया आपण या ठिकाणी ओके. आता बघूया
आता बघू आपण रिलेशन बिटवीन between 1 calorie and joule. 1 calorie equals to 4.18 joule. 1 calorie equals to काय आहे 4.18 joule. ओके, नेक्स्ट आपण बघूया डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जीज. आतापर्यंत आपण काय पाहिलं, व्हॉट इज एनर्जी. आता बघूया आपण डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. व्हॉट आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ energy. What are different forms of energy? Okay, forms of energy. There are different forms of energy. Mostly the forms are categorized into one, kinetic energy. दुसरा फॉर्म जो आहे तो घेऊ आपण, तो आहे पोटेन्शियल एनर्जी. दुसरा फॉर्म कोणता आहे, पोटेन्शियल एनर्जी. आणि नंतर आहे तिसरा फॉर्म लाईट एनर्जी. नंतर कोणता फॉर्म आहे, लाईट एनर्जी. नंतर चौथा फॉर्म आहे हीट एनर्जी. नंतर आहे पाचवा फॉर्म केमिकल एनर्जी. ओके, नंतर आहे केमिकल एनर्जी. त्याच्यानंतर सिक्स्थ फॉर्म आहे साऊंड एनर्जी. कोणचा फॉर्म आहे, साऊंड एनर्जी. नंतरचा फॉर्म आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. फॉर्म कोणचा आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. नंतर आहे मॅग्नेटिक एनर्जी. अँड लास्ट फॉर्म आहे न्यूक्लियर एनर्जी. ओके, किती फॉर्म आहे एनर्जीचे टोटल. जनरल देर आर 9 फॉर्म ऑफ द एनर्जी. मीन्स एनर्जीज has a different forms which are categorized into kinetic energy, potential energy, light energy, heat energy, chemical energy, sound energy, electrical energy, magnetic energy and nuclear energy. ओके, तर हे फॉर्म लक्षात ठेवायचे. आणि याच्यानंतर आपण बघूया स्पेसिफिकली व्हॉट इज कायनेटिक एनर्जी. डिटेल बघूया व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी. त्यानंतर काय पाहणार आहे आपण, व्हॉट इज लाईट एनर्जी. त्यानंतर बघू आपण व्हॉट इज हीट एनर्जी. नंतर बघूया केमिकल एनर्जी. नंतर बघूया साऊंड एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी अँड मॅग्नेटिक एनर्जी अँड न्यूक्लियर एनर्जी. तर वन बाय वन आपण सुरुवात करूया ईच एनर्जीला. कायनेटिक एनर्जी. आपण बघूया कायनेटिक एनर्जी. लेट अस कन्सिडर दिस इज अ बॉडी. ओके,
this is a body. If this body is moving from point A to point B, means body A पासून B पर्यंत मूव होत असेल, this means that this body has a motion. Body has a motion. ओके, एक केस आहे, दिस इज अ मोशन. आणि दुसरी केस आपण कन्सिडर करू की दिस इज अ बॉडी इज ॲट अ रेस्ट. बॉडी इज ॲट अ रेस्ट. बॉडी कशी आहे? रेस्ट पोझिशनला आहे. बॉडी कोणत्या पोझिशनला आहे? रेस्ट पोझिशनला आहे. देन आता दिस इज अ बॉडी इज ॲट अ रेस्ट पोझिशन. तर रेस्ट पोझिशनला आपण असं समजू की दिस इज अ ग्राउंड लेवल. ही काय आहे? ग्राउंड लेवल. आता आपण एक काम करू, आपण या रेस्ट पोझिशनला आता एक ग्राउंड लेवलपासून आपण एक काम करू, एक टेबल घेऊ. असा टेबलचा टॉप घेतला आपण असा. ओके, या टेबलच्या टॉपवर आपण काय करू, या बॉडीला प्लेस करू. ओके, म्हणजे बॉडी काय झाली, ही ग्राउंडपासून एका पर्टिक्युलर हाईटवर ठेवली आपण. हिअर वी हॅव पुट द बॉडी फ्रॉम सर्टन हाईट फ्रॉम द ग्राउंड. आता ही सुद्धा एक पोझिशन आहे. ही सुद्धा एक पोझिशन आहे. आपण एक आणखी करू शकतो की ग्राउंडपासून ही बॉडी एका खूप मोठ्या पाण्याच्या टाकीवर किंवा एका मोठ्या टावरवर ठेवून देऊ. ओके, एक असा खूप मोठा टावर आहे. आपण काय केलं, या टावरवर या बॉडीला काय केलं, प्लेस केलं. ओके, या टावरला आपण या बॉडीला काय केलं, प्लेस केलं. त्याची हाईट आहे दिस एच. ह्याची हाईट काय आहे, दिस इज एच. म्हणजे बॉडी तीच आहे. ही बॉडी आणि ही बॉडी तीच आहे, परंतु त्या बॉडीची जे प्लेसमेंट पोझिशन आहे ते डिफरंट आहे. हे हाईट इथं किती आहे, एच इक्वल्स टू जमिनीपासून किती अंतरावर आहे, 0 अंतरावर. हाईट 0 आहे. ही हाईट काय आहे, H1. आणि ही हाईट काय आहे, H2. ही हाईट काय आहे, H2. तर आपण पाहिलं की या ठिकाणी बॉडी इज ॲट अ H2 ग्रेटर दॅन अ H1. म्हणजे हाईट H2 इज हायर दॅन द हाईट H1. ओके, आपण शिकत आहे कायनेटिक एनर्जी. परंतु मी तुम्हाला एक आणखी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये शिकवणार आहे की पोझिशनमुळे असलेली एनर्जी इट्स कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल एनर्जी. आणि इफ द बॉडी इज इन हिज बॉडी जर मोशनमध्ये असेल तर बॉडीला कोणची एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी. व्हॉट इज कायनेटिक एनर्जी? कायनेटिक एनर्जी इज द एनर्जी possesses by the body, energy possessed by the body when it is in motion. It is in motion. What is kinetic energy? It is the energy. Kinetic energy is the energy possessed by the body when it is in a motion. It is in a motion. This is called kinetic energy. आता what is potential energy? Potential energy is the energy possessed by the body due to its position. Due to its position. What is difference between kinetic energy and potential energy? Kinetic energy is the energy only possessed in the motion. When the body is at rest, it will not have a kinetic energy. म्हणजे जर बॉडी जर रेस्टमध्ये असेल तर बॉडीला फक्त कोणची एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी असते. कोणची एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी असते. आणि जेव्हा बॉडी मोशनमध्ये असते तेव्हा बॉडीला कोणची एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी असते. कोणची एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी असते. ओके, समटाइम बॉडी हॅज ऑल्सो पोटेन्शियल एनर्जी ॲज वेल ॲज कायनेटिक एनर्जी. दिस इज कॉल्ड ॲज अ समटाइम दिस कॅन से इन केस ऑफ कायनेमॅटिक्स म्हणून आपण त्याला.
it is said to be the total energy. Kinetic energy plus potential energy. This is the case of mechanical. This is the mechanical energy. This both the energy, potential energy and kinetic energy is said to be the mechanical energy. This is said to be the mechanical energy. But simple. What is kinetic energy? Kinetic energy is the energy possessed by the body when it is in a motion. It is in a motion. Kinetic energy is the energy possessed by the body when it is means body is in a motion. एक्झाम्पल कोणचं आहे? बॉय किंवा सायकल जेव्हा मोशनमध्ये असते बॉडी हॅज अ कायनेटिक एनर्जी. दुसरं एक्झाम्पल, एखादा बॉल आपण थ्रो केला असेल, एखादा बॉल आपण काय केला असेल, थ्रोन बॉल. आपण जर बॉल थ्रो केला असेल. तिसरं एक्झाम्पल, एखादा बॉल किंवा एखाद्या मूविंग ट्रेन which is in a motion. Everything which is in a motion has a kinetic energy. Means the body which is in a motion has a kinetic energy. But body has not a motion. Body is at rest. Then it has the potential energy. It has the potential energy. त्याला कोणची एनर्जी असते? पोटेन्शियल एनर्जी असते. आणि जर बॉडी जर बॉडी मोशनमध्ये असेल, आता ही बॉडी जर ग्राउंड लेवलला मोशनमध्ये असेल तर याची पोटेन्शियल एनर्जी असते mgh. आता एक्झाम्पलचे फॉर्म्युला वगैरे नंतर बघूया आपण. सुरुवातीला फक्त डेफिनेशन बघितली आपण, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. तर आपण पुढच्या स्लाईडमध्ये लिहूया. डेफिनेशन. आपण काय लिहूया? डेफिनेशन. या स्लाईडमध्ये आपण लिहूया व्हॉट इज अ कायनेटिक एनर्जी. 1 नंबर, कायनेटिक energy. Now we will write a definition. What is kinetic energy? Kinetic energy is the energy. Kinetic energy is the energy possessed by the body when it is in motion. समजलं? It is in a motion means kinetic energy is a motion energy. Kinetic itself name suggests the motion. Kinetic जे नेम आहे itself suggests the motion. कायनेटिक काय सजेस्ट करते? हे काय आहे? मोशन आहे. म्हणजे हा जो वर्ड आहे कायनेटिक्स, हा कम्प्लीट कायनेटिक्स वर्ड इज रिलेटेड टू द मोशन. Therefore we can say the kinetic energy is the energy, or it is the kinetic energy is the one of the form of energy. It is one of the form of energy. Which is obtained or exists only when the body is in a motion. What is important here? Motion. Now formula of kinetic energy: 1/2 mv square. 1/2 mv square. What is m? Where m equals to mass of the body. What is v? Velocity of the body. This is the velocity of the body. If we consider v equals to 0,
जर समजा आपण व्ही इक्वल्स टू 0 कन्सिडर केलं तर कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू काय भेटेल सांगा. इफ वी कन्सिडर हिअर लेट अस सपोज अनदर केस 1 v equals to 0 means body is at a rest, body is at a rest. Then what is the equation? Kinetic energy equals to 1 by 2 m v square, but v equals to 0, 1 by 2 m into 0, kinetic energy equals to 0. Means when a body is at a rest, then kinetic energy equals to 0. Kinetic energy equals to 0. This means the kinetic energy is the energy possessed by the body when body is in a motion. Therefore, in order to have a kinetic energy to the body must be in a motion. This means body has a particular velocity. Body should have particular velocity. If there will be no velocity or body is at a rest, then there is no kinetic energy. There is no kinetic energy. ठीक है? This is the expression of the kinetic energy. We can use this expression for calculation of the kinetic energy of a body which is in a motion. Also here unit is a SI unit is a joule or a calorie. Unit क्या है ऐसा? Unit is in a joule or a calorie. Joule or a calorie. Joule or calorie. Okay. This is the kinetic energy. Now next we will move now we will discuss the potential energy. Here what will we discuss? Potential energy. Now here we will discuss potential energy. Potential energy. Okay. Now here we will discuss or see the definition of potential energy. Now the potential energy is the energy possessed by the body due to its position. Potential energy is the energy or form of the energy or one of the form of energy possessed due to its position. Here in last case the motion was important, here is a position is important. इथं काय important आहे? Here there is a position is important. In last case there were a motion important, but here in case of this position is important. What is important? Position is important. Example. What are the example? Let us suppose this is a rubber. Let us consider this is a rubber. Okay. If we extend this rubber, this will take this like this one, and if we release this, this will be go thrown like this. आपण जर या रबराला ताणलं, जर आपण ताणलं तर तो हा इलॉंग होईल. हा काय होईल? इलॉंग होईल. आणि इलॉंग नंतर आपण जर सोडून दिलं तो वेगानं काय होईल? समोर थ्रो होईल. ओके. आता हा रबर जर नॉर्मल असेल, दिस इज अ नॉर्मल केस, नॉर्मल कंडिशन. आता काय केलं आपण? दिस इज नॉट नॉर्मल, दिस इज अ एक्सटेंडेड कंडिशन. या ठिकाणी आपण त्या रबराची पोझिशन चेंज करू. हिअर वी विल चेंज द पोझिशन. How will we change this position of this rubber? We will extend this rubber. आपण त्या रबराला काय करू? ताणू.
आपण त्याला पकडू असं आणि काय करू ताणू असं. ताणल्यामुळे काय होईल त्याची पोझिशन चेंज होईल. पोझिशन काय होईल चेंज होईल आणि मग त्याच्यामध्ये काय येईल आपण जर त्याला सोडून दिलं तर आपल्या हाताला लागेल ना. दिस विल बी इन्सिडेंट ऑन आवर हँड. इफ वी विल पुल दिस रबर बाय वन हँड अँड अनदर हँड. एका हाताने याला आपण इथं पकडून ठेवलं आणि इकडे आपण एक्सटेंड केलं. इकडे काय केलं एक्सटेंड केलं आणि एक्सटेंड केल्यामुळे काय होईल की तो रबर एक्सटेंड आणि जर सोडून दिला आपण तो रबर वेगानं काय होईल मागच्या साईडला थ्रो होईल. हे कशामुळे झालं आपण त्याची पोझिशन चेंज केलं. कशामुळे झालं पोझिशन चेंज केल्यामुळे. हे झालं एक एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल आपण बघू. समजा हे ग्राउंड आहे. दिस इज अ ग्राउंड जमीन. आपण एक दगड घेतला. दिस इज एक वन ऑफ द मेटल बॉल. वन ऑफ द मेटल बॉल आपण या दगडाला जमिनीवर ठेवलं त्याच्यामध्ये काहीही चेंज येणार नाही. आता आपण एक काम केलं. हा दगड आपण दिस इज अ मेटल बॉल आपण उचलला आणि एका पर्टिक्युलर हाईटवर घेऊन गेलो आपण इथं आणि याच्या खाली समजा आपण एखादा असा मातीचा दगड ठेवला किंवा मातीचा गोळा गेला आणि हा जर वरून याच्यावर आदळला तर काय होईल तो मातीचा गोळा दबून जाईल. मातीचा गोळा काय होईल दबून जाईल. परंतु जर तो आपण इथून जर याच्यावर आदळला तर काही फरक पडणार नाही. म्हणजे या ठिकाणी जर आपण इथं ठेवला हा जर दगडाच्या जवळ ठेवला तर काही फरक पडणार नाही. परंतु याची पोझिशन आपण चेंज केली या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत. आता वरून त्याला आदळलं म्हणजे पोझिशन चेंज केल्यामुळे याच्यामध्ये काय आली एनर्जी आली. याच्यामध्ये काय आली एनर्जी आली. काय आली एनर्जी. दिस इज कॉल्ड द एनर्जी possesses by the body due to its position. Due to its means due to change in the position we can get the energy. We can get the energy. This energy is said to be the potential energy. Potential energy. आणखी एक एक्झाम्पल आहे. स्प्रिंग आहे. समजा एक स्प्रिंगला आपण असं खूप ताणलं असं. एक स्प्रिंग याला आपण काय केलं चावी दिली खूप बारीक 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 ताणला आणि जर स्प्रिंग सोडून दिला तो फटकन बाहेर येतो. स्पर्कन काय होतो बारीक येतो. किंवा एक स्प्रिंग आहे आपला असा स्प्रिंग आहे. या स्प्रिंगला आपण वरून दाबलं असं. याची ही नॉर्मल पोझिशन आहे. ही काय आहे नॉर्मल पोझिशन. परंतु जर याला जर आपण कॉम्प्रेस केलं असं आणि सोडून दिलं याची पोझिशन चेंज झाली. नंतर काय होईल तो वेगानं असा फास्ट बाहेर ग्रो होईल आणि मे बी असा मोठासुद्धा होईल. बरोबर आहे. म्हणजे काय होईल ड्यू टू चेंज इज पोझिशन. म्हणजे ही N1 आहे ही N2 आहे आणि ही काय होईल N3 आहे. तर हा काय करेल हा असा एक प्रकारचं टू अँड फ्रो मोशन करेल. खालीवर खालीवर करेल खालीवर खालीवर करेल की नाही. धिस बॉडी विल बी परफॉर्म द टू अँड फ्रो मोशन ड्यू टू द चेंज इन पोझिशन. आपण 3 उदाहरणं पाहिले. एक रबर पाहिला की ज्याला आपण एक्सटेंड केलं ताणलं. सर तर ते कायनेटिक एनर्जीमध्ये ना स्प्रिंगचं ते मोशन त्याला कायनेटिक एनर्जी येईल. परंतु आपण इथं काय शिकत आहे पोटेन्शियल एनर्जी. आपण शिकत आहे पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी जर आपण त्याला हलवलंच नाही त्याची पोझिशन चेंजेस नाही केली त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी पण येणार. म्हणजे जेव्हा पोटेन्शियल एनर्जी असेल तेव्हा त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी येण्याचे चान्सेस असतात. ओके ठीक आहे ना. मीन्स इफ वी चेंज द पोझिशन then we get the potential energy. We get the potential energy. We get the potential energy. ठीक आहे. याला आपण 2 एनर्जी शिकलो. कायनेटिक एनर्जी potential energy. Kinetic energy is due to the motion and potential energy is due to the position. Okay, if we change the position we get the potential energy. If our body is in a motion then we get the